एक स्टेपने मी एका स्टेपने पुढे जातोय. म्हणजे मालिका केल्या बॅक टू बॅक 1, 2, 3 विठू माऊली, मन उडू झालं, बोल प्रीतीच्या जग कहाणी, मग टकाटक टू सारखा सिनेमा. एक कलाकार म्हणून आपल्यावर कोणीतरी विश्वास दाखवावा हा विचार नक्की असतो. सो मी असा दिसू शकतो, असा बोलू शकतो हे प्रूव्ह करण्यासाठी मी उलट खूप उतावळा होतो आणि अशा प्रकारचे चॅलेंजेस मला आवडतात. सेटवरती खूप सपोर्टिव्ह अजिंक्य, पूर्ण बाकीची कास्ट खूप छान सांभाळून घेतलं. मी याच्याकडे शिकायला जातो ॲज अ म्हणजे की मला प्रिपेअर करतो एक्झामसाठी. आणि मग तेव्हा कसे विषय येतात, काय आउट ऑफ सिलेबस आहे नेमकी, हे तुम्हाला पिक्चर. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आउट ऑफ सिलेबस या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा इथे पार पडला आणि माझ्यासोबत एक फ्रेश जोडी आहे. कसे आहात? सुपर मस्त. सुपर एक्साइटेड. Yes, जसं आत्ताच मी म्हणाले की फ्रेश जोडी आहे आणि ही जोडी मला असं वाटतं एकत्र एंट्री घेतली. जो डान्स केला इतका सुंदर डान्स होता तो खूप आवडलंय. म्हणजे तुमची मैत्री कशी सुरुवात झाली आणि सांगा शूटिंगचा पहिला दिवस खरं तर तुमच्या दोघांसाठी कसा होता? माझ्यासाठी जे आमचे मेन दिग्दर्शक आहेत, नवीन देशाबोई नाजी, तेलुगू दिग्दर्शक, म्हणजे तेलुगू भाषिक दिग्दर्शक, ज्यांची ही मराठी फिल्म येते आणि आपण नरेशनसाठी भेटतोय, अशा पद्धतीचा माझा तो पहिला दिवस होता. आणि सो कथानक ऐकता क्षणी मला असं झालं की आतापर्यंत ज्या पद्धतीने वेगवेगळे रोल, वेगवेगळ्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या आहेत सुदैवाने, ही परत एकदा एक वेगळी भूमिका असेल. विदर्भाचा बेस असलेली ही भूमिका आहे असं मला कळलं. त्यात आमचे निर्माते सुगतजी जे आहेत त्यांना मी भेटलो आणि त्यांची मुलगी आहे अदुवई असं मला कळलं. पण तेव्हा मला हे माहिती नव्हतं की तीही असणार आहे सिनेमामध्ये आणि सिनेमाची हिरोईन म्हणून असणार आहे. पण त्यावेळेला मला असं कळलं की शीज देअर, त्यांची मुलगी आहे, डान्सर आहे. शामक दावरजींकडे पण काही वर्ष ती शिकली आहे डान्स. आणि एक साऊथ बॉम्बे मधली एक अतिशय वेस्टर्नाइज्ड बोलणारी मुलगी, ही त्याच्यानंतर जेव्हा हिरोईन म्हणून असणार आहे. आणि ज्यावेळेला मी ऑलरेडी साईन झालो होतो ते मला कळलं, तर मी म्हटलं ओके. मग कळलं की तिचं विदर्भाचंही बॅकग्राऊंड आहे, कारण ते लोक ओरिजिनली विदर्भाचे आहेत, अकोल्याचे आहेत आय थिंक. आणि त्या पद्धतीने बस सिनेमाला सुरुवात झाली. आणि एकदा आपण त्यामध्ये उतरलो की त्या भूमिकेच्या जवळपास कसं जाता येईल याचाच माझा विचार होता. आणि मालिका करत करत सिनेमाचं शूटिंग मी करायला घेतलं होतं. आणि जवळजवळ 3-4 मोठे शेड्यूल याचे झाले आणि सुदैवाने आता सिनेमा रिलीज कडे येतो. पण तुझ्यासाठी याच्यासोबतचा फर्स्ट डे शूटचा कसा होता? खूप म्हणजे एक्साइटिंग तर होताच, पण नर्वसनेस, पोटात जो गोळा आहे तो कशाचं ते हेच कळेना. आणि म्हणजे खूप मजा आली. सेटवरती खूप सपोर्टिव्ह अजिंक्य, पूर्ण बाकीची कास्ट खूप छान सांभाळून घेतलं मला ॲज अ फर्स्ट टायमर. आणि इट वॉज सच अ गुड एक्सपिरियन्स. अजिंक्य आतापर्यंत ना वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका तू करताना पाहिल्या आणि आजचा आम्ही पोस्टर बघितला ना त्यावरचा लुक एकदम वेगळा आहे. म्हणजे तो लुक क्रिएट करण्यासाठी किती वेळ लागला आणि त्यात तू स्वतःला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुला काय? माझ्यासाठी चॅलेंज हे होतं, कारण माझी मालिका त्यावेळेला सुरू होती. अबोल प्रीतीची अजब कहाणी म्हणून माझी मालिका जी मी करत होतो. सो तिथे एकदम सोफिस्टिकेटेड फॉरेनवरून आलेला असा मुलगा. आणि त्या दरम्यान जेव्हा याचं शेड्यूल लागायचं, तर मला बरोबर त्या वेळेत तशा पद्धतीची दाढी, तशा पद्धतीचे केस कसे ग्रो करता येतील की जिथे मी तिथे थोडं चीट करून इथे थोडं ऍडजस्ट होईल अशा पद्धतीने. आणि ते एक चॅलेंज होतंच. त्याच्यासोबत भाषा, जसं की मी म्हणालो विदर्भातली ही होती. सो तशा पद्धतीची भाषा, मी मराठवाड्याचा आहे मूळचा, तर ते वेगळं होतं. आमचे दिग्दर्शक जे तेलुगू बोलणारे होते, सो त्यांच्याकडून आम्हाला जे इनपुट मिळायचे, तर त्यांना नेमकं काय हवंय हे कळण्यामध्ये आमचे बरेचसे टेक जायचे. आणि मग कळायचं अच्छा त्यांना हे हवंय, ओके. आमचे असिस्टंट डिरेक्टर जे आहेत ते येऊन आम्हाला सांगायचे की सर हे नाही, त्यांना हे हवंय, किंवा मे बी त्यांना हे हवंय. मग आम्ही समजा काहीतरी इनपुट द्यायचं, तर मग ते त्यांना म्हणायचो की सर ये इस टाइप से अगर हम करें तो कैसा रहेगा. आणि असं एक मजेशीर पण होतं, चॅलेंजिंग पण होतं. पण सुदैवाने नवी भूमिका करायला मला मिळाली, वेगळी भूमिका करायला मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. पण आता आम्ही ना एक गाणं ऐकलंय एमपीएससी वरनं होतं. म्हणजे कुठेतरी असं लॉजिक होतं की एमपीएससी तू करत असशील पण तू त्याची साथ देते असंही वाटतं. सो काय असणार आहे हे थोडक्यात जाणून घ्यायचं. म्हणजे थोडक्यात MPSC करतोय. आणि मी अशी आहे की म्हणजे मला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही, पण मग मी जेव्हा जाते शिकायला जाते मी याच्याकडे शिकायला जाते ॲज अ म्हणजे की मला प्रिपेअर करतो एक्झामसाठी. आणि मग तेव्हा
कसे विषय येतात, काय आउट ऑफ सिलेबस आहे नेमकी, हे तुम्हाला पिक्चर. अजिंक्यकडनं मराठी शिकली आहेस खूप चांगल्या पद्धतीने, तर शिकवलं त्याने. नाही म्हणजे मुंबईमध्ये मी वाढली आहे, तर मला इंग्लिशमध्ये आय एम मोर कम्फर्टेबल स्पीकिंग इन इंग्लिश, बट शिकवलंस तू तिला थोडं. हो. नाही म्हणजे ती मुळात विदर्भाचीच आहे. तिचे बाबा जे आमचे निर्माते आहेत, तर ते स्वतः अकोल्याचे आहेत मूळचे, पण इथे ती साऊथ बॉम्बेमध्येच लहानाची मोठी झाली आहे. सो ती इंग्लिश बोलते ती कम्प्लीट तिकडची, मराठी बोलते ती कम्प्लीट तिकडची. बट सिनेमाची रिक्वायरमेंटच अशी होती की विदर्भाची एक भाषा, वऱ्हाडी भाषा काही प्रमाणात काही अंशी बोलली जावी. तर आय थिंक ते तिने उत्तम प्रकारे केली आहे. सो म्हणजे चॅलेंजिंग होतं अजिंक्यसाठी पण माझ्यासाठी पण. बसून प्रॅक्टिस केली आहे खूप सारी. असं नाही, इथे खूप दिग्गज कलाकारांनी हस्ते तुमचं म्युझिक लॉन्च सोहळा झालाय, पोस्टर लॉन्च सोहळा झालाय. सांगा अजिंक्य, किती ब्लेस्ड फिलिंग आहे ही आणि काय फिलिंग आहे खरं तर? खूपच भाग्यवान समजतो मी स्वतःला, कारण माझं बॅकग्राऊंड म्हणजे आता तिचे बाबा निर्माता आहेत आणि ह्या फील्डमध्ये आता ते पूर्णपणे उतरत आहेत इतक्या भव्य प्रकारे. पण माझं जे एक बॅकग्राऊंड राहिलंय, सो हे सगळं एक एक स्टेपने मी एका स्टेपने पुढे जातोय. म्हणजे मालिका केल्या बॅक टू बॅक, 1, 2, 3, विठू माऊली, मन उडू झालं, बोल प्रीतीच्या जग कहाणी, टकाटक 2 सारखा सिनेमा आणि वेगवेगळे सिनेमा जे माझ्या वाट्याला येत आहेत. त्यामध्ये असं काही मला विचारणा व्हावी अशा सिनेमाची. मुळात लोकांना असं वाटू शकतं की मी एका पर्टिक्युलर पद्धतीनेच दिसतो, सोफिस्टिकेटेड असाच रोल करू शकतो, पण एक कलाकार म्हणून आपल्यावर कोणीतरी विश्वास दाखवावा हा विचार नक्की असतो. सो मी असा दिसू शकतो, असा बोलू शकतो, हे प्रूव्ह करण्यासाठी मी उलट खूप उतावळा होतो आणि अशा प्रकारचे चॅलेंजेस मला आवडतात. तर प्रेक्षकांनी त्याला तसा प्रतिसाद द्यावा. पण मांजरेकर सर आले होते आणि मी आत्ताच ऐकलं की तू बोललेलास की सरांसोबत काम करायचंय अशी इच्छा आहे, आणि आज त्यांनी तुझ्या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च केलंय. ही इतकी मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी लहानाचा मोठा होताना ऑफकोर्स ज्यांचा दरारा ऐकलाय, पाहिलाय, स्क्रीनवर पाहिलाय, त्यांच्याकडून असे आशीर्वाद मिळणं आणि खरोखर मनापासून शाबासकी मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि हे दैवी आहे एका अर्थी. आणि मी हळूच एक स्वार्थही साधला, कुठेतरी मॅनिफेस्टेशनही केलंय या युनिव्हर्समध्ये की सरांसोबत काम करण्याचा, त्यांच्या दिग्दर्शनाखाली असो किंवा त्यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणं असो, अशी संधी नक्की मिळावी. आजवर माझे जे विचार किंवा जे स्वप्न आहेत ते पूर्ण झालेत आणि ते मी वेळोवेळी होताना पाहिले. सो परमेश्वराची कृपा माझ्यावर तशी राहिलीच आहे. सो सरांसोबत काम करण्याची इच्छाही पूर्ण होऊन परत एकदा मला ती कृपा अनुभवता यावी अशी इच्छा आहे. अगदीच असं होणार आहे. पण आउट ऑफ सिलेबस हे या चित्रपटाचं नाव आहे, पण मी सिलेबसचं विचारते की अभ्यासात कसे होता दोघे? म्हणजे ठीकठाक, ॲव्हरेज. मी तर उत्तम होतो असं मी म्हणेन. म्हणजे शाळेत असतानापासून मला खूप आवडायचं आपला एक कॉर्नर पकडून निव्वळ अभ्यासामध्ये उतरणं. पण अर्थात स्टेजवर असणं, एक कला सादर करणं हे मला जास्त आवडायचं आणि म्हणून इंजिनिअरिंग पूर्ण करून डिग्री घरच्यांकडे दाखवून की मी पूर्ण केली बाबा, एक जॉब तर मी मिळवू शकतो जर इथे काही घडलं नाही तर, असं मी केलं आणि आता ह्या क्षेत्रात आहे. तर आता मी अभ्यास पूर्ण इथला सिलेबस फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. अगदीच. आणि मला असं वाटतं आता टीजर येईल, ट्रेलर येईल, तेव्हा आउट ऑफ सिलेबस बोलण्यासाठी खूप मजा येणार आहे आणि ही फ्रेश जोडी आता मला वाटतं प्रेक्षकांच्या स्वाधीन आहे आणि त्यांना आवडणारच आहे. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो Thank you so मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.